ससूनच्या रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी पळालेला आहे। महत्त्वाची बातमी, पोलीस ताब्यात घेतील या भीतीने कर्मचारी पळून गेलेला आहे। पुणे पोलिसांची एक टीम कर्मचाऱ्याच्या शोधाकरता रवाना झालेली आहे। कर्मचाऱ्यांना आरोपी अजय तावरे आणि श्रीहरी हरणोळला मदत केल्याची माहिती समोर येते। या घडीची महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। या सगळ्या प्रकरणी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते पुण्याला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, काय चाललंय काय पुण्यात? एकाला अटक करण्यात येते या सगळ्या प्रकरणी, कुठं तपासाला वेग येतो, तोच धागेदोरे हाती सापडत असताना आता आणखीन एक कर्मचारी पुण्यातून ससून रुग्णालयातून पळून गेलेला आहे। काय म्हणायचं या सगळ्याला? नक्कीच अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार आहे आणि प्रशासनाचे धिंडवडे खरं तर बाहेर काढणारा आहे, कारण की ससून रुग्णालयामध्ये इतकी गंभीर घटना 2 दिवसापूर्वी घडलेली होती। डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हरणोळ यांनी ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केलेला होता। त्यानंतर सातत्याने ससूनच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते आणि आता जी माहिती समोर आलेली आहे त्यानुसार ब्लड सॅम्पल विभाग जो आहे, जिथं ब्लड सॅम्पल घेतलं जातं त्याच विभागातील एक कर्मचारी पळून गेल्याची माहिती आहे। पण पोलिसांची जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार अद्याप अशी कोणतीही घटना आहे ती घडली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। पण सर्व बाजूने तपास पोलिसांचा सुरू आहे। आतापर्यंत या प्रकरणामध्ये 3 जणांना अटक करण्यात आलेली आहे। डॉक्टर अजय तावरे, श्रीहरी हरणोळ आणि तावरे यांचा जो शिपाई होता अतुल घटकांबळे याला सुद्धा यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। पण ब्लड चाचणी विभागातला हा एक कर्मचारी पळून गेल्याची माहिती आहे। पोलीस आपली चौकशी करतील या भीतीपोटी तो पळून गेलेला आहे अशी सुद्धा चर्चा आता सुरू झालेली आहे। पण पोलिसांकडून याबाबतची अधिकृत माहिती आहे ती मात्र देण्यात आलेली नाहीये। पण पोलिसांनी तपासाला आता यामध्ये सुरुवात केलेली आहे। पण पोलीस प्रशासन असो किंवा मग आता ससून प्रशासन असो, हे किती गांभीर्याने या सगळ्या प्रकरणाला घेते हे आता आपल्याला या संपूर्ण घटनेवरून पाहायला मिळतंय। ससून मधलाच जर कर्मचारी या संपूर्ण घटनेमध्ये सहभागी असतील तर मात्र सामान्य नागरिकांनी या ठिकाणी उपचारासाठी कशा पद्धतीने यायचं हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय। पण जी घटना घडलेली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे आणि पोलिसांकडून या सगळ्या घटनेचा तपास सुद्धा सुरू आहे। निश्चित अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचे सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।